इथे गाईस बॉडी भेटलाय। त्याच्या एका पगडामध्ये अहिल्यादेवी किर्लोस्कर व त्यांच्या मुलाचा फोटो भेटलाय। मला माहिती आहे तुम्ही मला सोडून कुठंच नाही गेला। तुम्ही इकडेच आहात माझ्यासोबत, माझ्या आजूबाजूला। असं वाटतंय की पारू पारू म्हणून असा हाका मारत आत्ता माझ्या समोर या। पण सांगा ना, कुठं आहात तुम्ही? मी किती फोन करते तुम्हाला माहितीये? एक सुद्धा फोन उचलत नाही माझा। मी वाट बघते तुमची आदित्य सर, तिकडे देवी आई पे वाट बघतात। त्यांच्या बे जीवाला घोर नाही। आदित्य सर, एकदा मला आवाज ऐकायचा तुमचा। तुम्ही प्लीज एकदा फोन उचला ना माझा, प्लीज। वहिनी भेंडी आहे पारू। आज काम होईल असं काही वाटत नाही का? आज मुलांना डबा नाही द्यायचा का? का नाही जाणार? काम नाही थांबायला पाहिजे। तुम्ही असं उभं राहू नका, पटापटा कामावर जा। ताई हो, काय बी झालेलं नाहीये। आणि हे बघा, काय बी झालं ना तरी काम थांबता कामा नये। चला पटापट काम करा, जा जा, पटापट करा, जा। हे पेपर्स कधीच सही व्हायला हवे होते। तुम्ही आत्ता का घेऊन आलेत माझ्याकडे? हे बघा, काहीही झालं तरी आपल्या ऑफिसमध्ये काम थांबत नाही, हे तुम्हाला माहिती आहे। आणि मी अवेलेबल नसेन तर श्रीकांत आहे, प्रीतम आहे। प्रीतम तर ऑफिसमध्येच असतो। कामं अशी अडकता कामा नयेत। बरं, ते आदित्यच्या त्या प्रोजेक्टचं ते काय झालं? प्रीतम, त्या संदर्भातल्या काहीही मीटिंग्स असतील तर त्या आज तू अटेंड करायच्यास, कळलं? आई बघतो। आणि दुसरी गोष्ट, आज कामगारांच्या पगाराचा दिवस आहे। ते पगार वेळेतच झाले पाहिजे। खूप कुटुंब आपल्यावर अवलंबून असतात आणि किर्लोस्कर कंपनीवर कितीही संकट आली तरी आपले कामगार कायम आपल्या पाठीशी उभे राहतात। त्यामुळे त्यांना कसलाच प्रॉब्लेम येता कामा नये, ठीक आहे? हे सगळं जरा बघून घ्या। थँक्यू। आणि प्रिया, आपली घरातली सगळी कामं जशीच्या तशी चालू राहायला हवी, ही जबाबदारी तुझी। हॅलो, बोला। हा, काही कळलं का? मला लगेच फोन कर। हो हो। दादासाहेब, काय आहे हे? तुम्ही जरा समजावा ना वहिनींना। आपल्या घरात काय परिस्थिती सुरू आहे आणि त्यांना फक्त कामाचं पडलंय। शी बाई, मला ना काहीच काम सुचत नाहीये। मी कुठलंच काम करू शकत नाहीये, माझं लक्षच लागत नाहीये एका ठिकाणी। तुझं कधीच मन नसतं कुठल्या कामात, तुझं कधीच लक्ष लागत नाही। त्यामुळे तू बोलू नकोस, आम्ही आहोत, आम्ही बघून घेऊ, कळलं?
प्रीतम, काय बोलतोय जरा विचार करून बोल. कुणाशी बोलतोयस तू? मी विचार करूनच बोल. दादासाहेब, मोठ्यांशी कसं बोलायचं याला कळत नाही का? एक मिनिट, मला कळतं मोठ्यांशी कसं बोलायचं. तू घरात काय परिस्थिती आहे आणि तुमचं काय चाललंय? शी बाई, कोणाची काही काळजीच करायला नको. काय चाललंय आईचं? ते आपल्यावर काय परिस्थिती आली आहे, दादा कुठे आहे, कसा आहे, काय माहित नाही, आणि कामाचं काय बघते ती. प्रीतम, तुला असं वाटतंय का की अहिल्याला आदित्यची अजिबातच काळजी नाहीये? हो बाबा, मला वाटतंय आता तसं नाहीये. आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त काळजी करते अहिल्या. ती दाखवत नाही एवढंच. सगळी कामं बाजूला ठेवून जर का अहिल्याने फक्त आदित्यचाच विचार केला ना, तर जगणं कठीण जाईल तिला. त्यामुळे प्लीज, जे चाललंय ते तसं चालू राहू दे. तू फक्त आदित्यच्या प्रोजेक्टकडे लक्ष दे. हॅलो, काय झालं? लागला तपास आदित्य सरांचा? काय बोलावं या पोरीला, नुसती काम काम करत राहते. हो ना, तशी वेड्यासारखी वागते. त्या आदित्य भाऊंचा काहीच तपास लागत नाहीये आणि ही काम करते. हे बघा, मला तुमचं म्हणणं पटतंय. म्हणजे परिस्थिती वाईट आहे याची जाणीव आहे मला. पण कसं आहे ना, आदित्य सरांनी मला सांगितलंय, म्हणजे देवी यांनी बी मला सांगितले की कुठल्या बी परिस्थितीत काम नाही थांबवायचं. कारण काम हे आपल्या एकट्याचं नसतं. आपल्या कामावर अनेक जणांचं कुटुंब अवलंबून असतं. आता तुम्हीच मला सांगा, आदित्य सर आल्यावर त्यांना जर का कळलं की आपण डबेच नाही दिले, तर त्यांना किती वाईट वाटेल. त्यांना अजिबात नाही आवडणार, चिडतील ते माझ्यावर. नाही, असं व्हायला नाही पाहिजे. त्यामुळे प्लीज तुम्ही असं गप्पा मारत बसू नका, पटापट हात चालवा. चला. पारू, तू सेम अहिल्यासारखी आहेस. सासू सुना शोभता तुम्ही. स्वतःचं दुःख, टेन्शन सगळं बाजूला ठेवून तुला पण आधी दुसऱ्याचा विचार असतो. ती पण तिकडे काम करून थकत नाहीये आणि तू पण इथे काम चालू ठेवतेस. खरंच कौतुक आहे तुमचं.